हा आहे आपल्या नेहमी घरामध्ये असणाऱ्या बटाट्याचा रस्सा. पण हा बटाट्याचा रस्सा स्वाद देणारा आहे कढीपत्त्याच्या पानांचा. कारण की ह्या रस्स्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचा मी जास्त प्रमाणात वापर केला आहे. बटाटे सोलून घेतले, थोडंसं तेल घेते आणि इथे थोडी जास्तीची कढीपत्त्याची पाने घेते. ती तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. आपण नेहमीचं जेवण आहे ना, आपण जे पहिल्यापासून बनवतो ना, तसंच बनवतो. पण आपण एखाद्या दिवशी हा जो कढीपत्ता असतो, कोथिंबीर असतो, त्याच्या जास्तीचा वापर करून थोडाफार आपण बदल केला ना, तर आपल्याला ती जे रस्सा आहे तो आपण असं बाहेर खातो ना, तसं आपल्याला चव देऊन जातो. तर हे कढीपत्त्याची पानं मी फ्राय करून घेतली. ती आता एका वाटीमध्ये काढून घेते. आता आपल्याला हे पण लागणार आहे, टोमॅटो लागणार आहे. तर हा जो टोमॅटो आहे ना, त्याचं वाटण करायचं आहे. तर थोडे जाड असे फोडी केले तरी चालतील. तर हा टोमॅटो आणि हा फ्राय केलेले कढीपत्त्याची पानं ह्याचं आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं. हे वाटण आपलं झालं आहे, साईडला ठेवून देते. आता आपल्याला बटाटे आहेत ना, फोडी करून घेतलेलं, सालं पण काढली. त्याच्यावरती हळद लावायची त्या बटाट्याला आणि त्या तेलामध्ये थोडं फ्राय करून घ्यायचे. बटाटा एकदम शिजेल असं हे तोपर्यंत फ्राय नाही करायचं. थोडंसं अर्धवट फ्राय होईल ना, तसं कडक राहायला पाहिजे त्या फोडी. कारण की त्या रश्श्यामध्ये थोडंफार नंतर शिजणारच. हे थोडंफार मी परतून घेतलेत. ते आता प्लेटमध्ये काढून घेते. त्याच कढईत थोडंसं अजून थोडंसं तेल घेते. जिरं, मोहरी, मेथीदाणे, उडीद डाळ, हिंग, ही मस्त अशी एवढे सगळ्यांची खमंग फोडणी होणार ना. आणि इथे हा बारीक चिरलेला कांदा आहे तो घालते. तो पण फ्राय करून घ्यायचा. हे 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट आहे. कढीपत्ता, हे जे आपण वाटण केलं होतं ते घालते. हे वाटण मात्र ना थोडं हळू परतून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. ते असं शिजलं पाहिजे. ते कच्चं राहिलं की टेस्ट चेंज होणार. लाल मसाला घातला आहे, गरम मसाला आणि हळद घातले. आता हे सगळे मसाले आणि वाटण असं छान असं सुक्क होईपर्यंत ते परतून घ्यायचं. त्याच्या वाटणामध्ये पण खमंगपणा यायला पाहिजे. हे वाटणाचंच थोडंसं पाणी घातलं आहे, मीठ. आता ह्या रश्श्याला थोडी उकळी येऊ दे. आता जे फ्राय केलेले बटाटे आहेत ना ते घालायचे. हे चिंचेचं पाणी घालते थोडंसं आणि हा रस्सा थोडं शिजू द्यायचं. झाकण ठेवते. आता गॅस थोडं कमीच ठेवलं आहे मी. रस्सा आपला तयार झाला आहे. आता मी वरून कोथिंबीर घालते. काय नाही, नेहमीचंच आहे. फक्त आपण ह्याच्यामध्ये कढीपत्त्याच्या पानांचा जास्तीचा वापर केला आहे. पण हा जो रस्सा आहे ना, तो आपल्याला वेगळी चव देतो.